विधानसभा निवडणूक लागलेली आहे, आपल्याला माहितच आहे. 20 तारीखला मतदान आहे. तर या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. कारण मतदारांच्या मनामध्ये महायुती सरकारच्या बाबतीत प्रचंड चीड आहे. कारण गेल्या 2.5 वर्षापूर्वी त्यावेळेला महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली, की ज्या पद्धतीने आली ते महाराष्ट्रातल्या जनतेला आणि या सिंधुदुर्गातल्या जनतेला ते रुचलेलं नाहीये. 50 खोके एकदम ओके आपल्याला सगळं माहिती आहे, तर ते आजही लोक विसरलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता 100% या महाराष्ट्रामध्ये येणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या 3 जागा आहेत. या 3 जागा महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. सावंतवाडी मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये काय विकास झाला असं जर आपण विचार केला तर मूलभूत सुविधा सुद्धा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये लोकांना मिळालेल्या नाही. आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल आणि रोजगाराचा प्रश्न असेल तर या तिन्ही बाबतीमध्ये हा मतदारसंघ म्हणण्यापेक्षा जिल्हाच खूप मागे आहे. आरोग्य व्यवस्था तर व्हेंटिलेटरवर आहे. हल्लीच आपल्याला माहिती असेल पत्रकारांना, आंबोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाईट नाही म्हणून एका महिलेची प्रसूती बॅटरीच्या उजेडात करावी लागली. पण तिथे आम्ही विकास केला म्हणणाऱ्यांना त्याचं काही सोयर सुचत नाही. कारण बॅटरीच्या उजेडात एखाद्या महिलेची प्रसूती करावं लागणं हे अगदी जिल्ह्याला लांछनास्पद आहे. तर अशा प्रकारचा विकास, हजारो कोटीची उड्डाणं सांगितली जातात, एवढा 1000 कोटीचा निधी आम्ही आणला म्हणून, पण तो 1000 कोटीचा निधी लोकांना माहिती नाही. त्या 1000 कोटीच्या निधीमधून या कुठे विकास झाला, पत्रकारांना कुठे माहित असेल त्या हजारो कोटी रुपये कुठे गेले. एवढे पैसे येऊन जर या मतदारसंघाचा विकास झाला असता तर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असता, चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं असतं, आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या असत्या. त्या आरोग्याच्या सुविधासाठी प्रत्येक वेळेला कुठचाही पेशंट गेल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला बांबोळीला पाठवलं जातं किंवा कोल्हापूरला पाठवलं जातं. ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही? ही कित्येक वर्ष हीच परिस्थिती आहे. विकास ही निरंतर प्रक्रिया असते. पूर्वी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये, आता आपण म्हणणार की बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसच्या सत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी शून्यापासून सुरुवात करण्यात आली होती. या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जी झालेली आहे ही काँग्रेस सरकारच्याच काळात झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालय असू दे किंवा ग्रामीण रुग्णालय असू दे, ही सगळी काँग्रेसच्याच काळामध्ये झालेली आहेत. आपल्याला माहित असेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं जागा आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत होते त्यावेळेला हे विणलं गेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तसं सिंधुदुर्गमध्ये झालं. पण त्याच्यानंतर त्याला पुढे नेण्याचं काम पुढे जे लोकप्रतिनिधी येतात त्यांनी करायला पाहिजे, ते कुठे होताना दिसत नाही. त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री असताना त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाही. जो काही तुगलकी निर्णय घेतला गेला की बाहेरचे शिक्षक जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली दिली गेली. त्यामुळे शेकडो शिक्षक आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेले आणि त्या जागा रिक्त झाल्या. त्या रिक्त झालेल्या जागा भरण्याचं कोणतंही नियोजन शिक्षण खात्याकडे नव्हतं. त्यामुळे बऱ्याच शाळा आजही विना शिक्षकी आहेत. आता एका बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही, दुसऱ्या बाजूला डीएड बेरोजगार उपोषण करतायत, आंदोलन करतायत की आम्हाला नोकरी द्या म्हणून. म्हणजे जे शिक्षक शिकवण्यासाठी लायक आहेत, योग्य आहेत, ती पदवी त्यांच्याकडे आहे, अशांना रोजगार मिळत नाहीये. ते रोजगारासाठी आंदोलन करतायत आणि दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही. मग ही परिस्थिती, हा जो गोंधळ चालू आहे तो गोंधळ कुठेतरी मिटला पाहिजे होता. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षकांना नोकरीवर घेण्याचं GR काढला गेला आणि त्या पहिला GR काढला गेला तो रिटायर झालेल्या शिक्षकांना, जे आज रिटायर झालेले आजच्या परिस्थिती शिक्षक आहेत त्यांना पेन्शन मिळते. आणि पेन्शन मिळून पोट भरलेले लोकांना पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्हाला अजून पैसे देतो, तुम्ही अजून काम करा. आणि जे उपाशी आहेत, ज्यांचं करिअरच घडलं नाही, ज्यांनी काहीतरी खस्ता खाऊन आई वडिलांचे पैसे खर्च करून ती डीएडची पदवी मिळवली, त्यांना नोकऱ्या नाही, ते रिकामी बसतात. आता एक निर्णय घेतला गेला हल्ली की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने
डीएड बेरोजगारांना नोकरी दिली जाईल, 11 महिन्याचा करार येईल. त्यामधल्या अटी ज्या घातल्या गेल्यात त्या अटी अशा आहेत की ती त्या बेरोजगारांना नोकरीच मिळू नये, ते म्हणजे ती संधीच मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यात करण्यात आली आहे. त्याच्यामधलं एक अट मी तुम्हाला सांगतो, ज्या ग्रामपंचायत मध्ये शाळा असेल, प्राथमिक शाळा असेल आणि 10 पटसंख्याच्या आतमधली शाळा असेल तिथे तो कॉन्ट्रॅक्ट शिक्षक घेता येईल, पण तो त्या ग्रामपंचायत हद्दीतलाच पाहिजे. आता ज्या ठिकाणी शिक्षकाची गरज असेल, 10 पटसंख्येची शाळा असेल आणि त्याच ग्रामपंचायतीमध्ये डीएड शिक्षक उपलब्ध असेल असं क्वचितच होऊ शकतं. मग हे बाबा तालुक्यामधल्या कोणताही उमेदवार असेल तर त्याला ती संधी दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे होता. पण अशा प्रकारचा गोंधळ करून म्हणजे आम्हाला तर असं वाटतंय की जाणून बुजून त्या तरुणांना रोजगार मिळू नये म्हणून हे नियम केले जात आहेत की काय, अशा पद्धतीचं गोंधळ. कारण मी हे जास्त शिक्षणावर का बोलतोय, कारण या आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार शिक्षण मंत्री आहे, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरी तरुणांचा प्रश्न सोडवला पाहिजे होता. तो सुद्धा सुटताना कुठे दिसत नाही. आज अनेक प्रकारचे उद्योग आणण्याच्या वल्गना इथे झाल्या, पण उद्योग आले का? आढळी MIDC कधीपासून आहे? एक तरी उद्योग तिथे आलाय का? फक्त आम्ही येणार, हे येणार, ते येणार, ते येणार असंच गेली कित्येक वर्ष ऐकत आहोत. आज 100-200 लोकांना शाश्वत रोजगार मिळेल असं या मतदारसंघामध्ये काय आहे का? आज आपली हजारो मुलं गोव्यामध्ये रोजगारासाठी जातात. तो टुकुंजा पगार त्यांना मिळतो, चांगला पगार मिळत नाही, पण नाईलाजाने त्या तरुणांना गोव्यामध्ये जावं लागतं. रोजचा त्यांचा जीवघेणा प्रकार असतो, जीवघेणा प्रवास असतो. तो जीवघेणा प्रवास करून ही तरुण मुलं आपली युवक युवती गोव्यामध्ये नोकरीला जातात.